नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता वर्ग समीकरणे या धड्याचं उपयोजन शिकणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपण बऱ्याचदा काय होतं, आपण लेसन लर्न करतो एखादा मॅथमॅटिक्सचा, पण बऱ्याचदा मुलांना प्रश्न पडतो की हा धडा नेमका वापरायचा कुठे आणि का शिकायचा आहे आपण, म्हणजे काय उपयोग काय याचा, डे टू डे लाईफमध्ये काय उपयोग आहे, आणि मग तो जो दैनंदिन जीवनातला उपयोग असतो का तोच आपल्याला कळावा यासाठी यांनी प्रत्येक धड्याचा जो शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे, जो शेवटचा सराव संच आहे, तो त्यांनी शाब्दिक ठेवलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे नेमकं कुठंतरी आपल्याला याचा उपयोग होतो का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर याचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला कळाले पाहिजे, बरोबर. आता त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट 2.6 साठी, सराव संच 2.6 साठी आपल्याला जे शाब्दिक उदाहरणं आहे, जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे, ते आता आपण त्याची तयारी करण्याचा प्रयत्न करू. तर बघा तुम्ही, शाब्दिक उदाहरणं जमणं म्हणजे तो धडा आपल्याला खऱ्या अर्थाने चांगला समजून येईल. मी तर तुम्हाला काल पण सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला शाब्दिक उदाहरणं जमावे असं वाटत असेल तर सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अवयव पद्धत आली पाहिजे, फॅक्टरायझेशन मेथड आली पाहिजे. कारण सगळे गणित आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करावे लागतात. थोडंसं हलकं नवीन असणार आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं म्हणतात त्याला. काय आहे शाब्दिक उदाहरणं बघा. आता शाब्दिक उदाहरणाचं कसं आहे, एक टाईप नाही, देर इज नो एनी सिंगल टाईप. शाब्दिक उदाहरणं खूप वेगळे वेगळे असतात. प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये काहीतरी नवीन लॉजिक लावावं लागतं, म्हणून याची प्रॅक्टिस घेणं हे खूप लिमिटेड आहे, बरोबर ना. तरी पण मी आज जे 2-3 गणितं तुम्हाला शिकवणार आहे त्याचे मी तुम्हाला 1-1, 2-2 गणितं दाखवतो आणि तशा प्रकारचे 1-2 गणितं तुम्हाला घरी करायला देतो, म्हणजे आपण उद्या प्रॅक्टिस सेट घेऊ शकतो. ओके, तर बघा शाब्दिक उदाहरणामध्ये कसं असतं. आता बघा इथं पहिला प्रश्न काय, मी हा एक्झाम्पल म्हणून प्रश्न घेतोय की अजयच्या 3 वर्षापूर्वीच्या व 5 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 105 आहे. अजयचं जे वय आहे ना ते 3 वर्षापूर्वीचं वय कितीतरी असणार, त्याचं 5 वर्षानंतरचं कितीतरी वय असणार, त्याचा गुणाकार 105 आहे. तर त्याचे तुम्ही आजचे वय शोधा. इन इंग्लिश, प्रॉडक्ट ऑफ अजय's एज 3 years ago, म्हणजे अजयच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाचा अँड हेन्स आफ्टर 5 years आणि 5 वर्षांनंतरच्या वयाचा गुणाकार किती आहे, 105. तर फाइंड हिज प्रेझेंट एज. तर तुम्हाला त्याचं आजचं वय शोधायचंय. त्याचं काय शोधायचंय, आजचं. तर या शाब्दिक उदाहरणामध्ये प्रत्येक वेळा तुम्हाला एक गोष्ट फाइंड आउट करायची असणार आहे. कधी कधी एकच गोष्ट शोधायची असते, कधी कधी 2-2 गोष्टी शोधायच्या असतात. जरी तुम्हाला एक गोष्ट शोधायची आहे किंवा 2 गोष्टी शोधायच्या आहे तरी सुद्धा तुम्हाला एकाच व्हेरिएबलचं हे गणित आहे हे विसरायचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही कोणती तरी एकच गोष्ट एक्स म्हणू शकणार आहे. जर तुम्हाला एकच गोष्ट शोधायची तर तुम्ही तिला एक्स म्हणा. जर तुम्हाला 2-2 गोष्टी शोधायच्या आहे तर ज्या गोष्टीचं नाव 2 नंबरला आलेलं असतं त्याला तुम्हाला एक्स म्हणावं लागतं. एक्स कशाला म्हणावं लागतं बघा तुम्ही. आता समजा इथं अजयचं वय शोधायचंय म्हणून आपण असं म्हणू शकतो, समजा अजयचे आजचे वय, अजयचे आजचे वय बरोबर x वर्ष. सपोज प्रेझेंट एज ऑफ अजय इज इक्वल टू x years. म्हणजे समजा अजयचं आजचं वय किती पकडलं आपण, x वर्ष पकडलं, कारण आपल्याला अजयचं आजचं वय शोधायचंय. शाब्दिक उदाहरणांचं हेच आहे बाळांनो, जे शोधायचं असेल, जे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल त्याला तुम्हाला एक्स म्हणावं लागणार आहे. पण कधी कधी काय होतं, एकच गोष्ट शोधायची असेल तर तिला आपल्याला डायरेक्ट एक्स म्हणता येतं, पण कधी कधी 2-2 गोष्टी शोधायच्या असतात. तेव्हा नेमकं एक्स कुणाला म्हणायचंय ते तुम्हाला मी गणित आल्यानंतर दाखवणार आहे. बघा तुम्ही आता अजयचं वय एक्स म्हणतो आपण. आता बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार, तर त्यांनी जे दिलेलं असतं त्याच्यानुसार तुम्हाला समीकरण तयार करावं लागतं. कसं समीकरण बनणार आहे आता तुम्ही बघा जरा. दिलेल्या अटीनुसार काय बोलता येते आपल्याला की अजयच्या 3 वर्षापूर्वीचं वय कसं निघणार अजयचं. आज वय जर एक्स आहे, आज माझं वय जर 20 आहे, तर 3 वर्षापूर्वी म्हणजे किती असणार, -3 करावं लागेल ना, 17 बनून जातं ना ते. म्हणून 3 वर्षापूर्वीचं वय कसं शोधायचं, आजचं वय जर एक्स असेल तर 3 वर्षापूर्वीचं वय असं बनेल x - 3 आणि 5 वर्षानंतरचं वय काय बनेल x + 5 आणि मग यांचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला 105. अशी अट तयार झाली बघा. हे जमतंय का बघा तुम्हाला, ह्या विधानाचा अर्थ जमतोय का बघा. हे सेंटेन्स काय समजून घ्या. 3 वर्षापूर्वीचं म्हटल्यावर x - 3 करायचं. पूर्वी, बिफोर, अगो म्हणजे बिफोर म्हणजे मायनस आणि हेन्स किंवा आफ्टर नंतर म्हणजे प्लस. 3 वर्षापूर्वी x - 3, 5 वर्षानंतर x + 5. इथे जर 2 वर्षापूर्वी असतं तर इथे x - 2 असतं. इथे जर 7 वर्षानंतर असतं तर x + 7 असतं.
इथं जर 4 इयर्स अबो असतं तर x मायनस 4 आलं असतं. इथं जर 10 इयर्स x झालं असतं तर x प्लस 10 आलं असतं. आणि प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. आता फक्त दोघांचा गुणाकार करायचे का? x ने पण ब्रॅकेटला गुणा, x ने सुद्धा त्या x प्लस 5 ला गुणा आणि ह्या -3 ने सुद्धा त्या x प्लस 5 ला गुणा. दोनदा गुणावं लागतं ते तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. हा जो x असतो का, हा x पण ह्या ब्रॅकेटला गुणिले असतो आणि हा -3 पण ह्या ब्रॅकेटला काय असतो गुणिले. असं स्प्लिट केलं मी यांना, फोडलं. x ने पण गुणलं आणि -3 ने पण. आता x ने गुणलं तर x चा वर्ग प्लस 5x -3 ने गुणल्यामुळे 3x आणि 3 15 बनेल ते. पण ह्या मायनस मुळे दोन्ही चिन्ह काय होत असतात चेंज. इथं मायनसने गुणताय की प्लसने हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही प्लसने गुणाल त्यावेळेस हे चिन्ह जशाच तसे राहतील. पण जेव्हा तुम्ही मायनसने गुणाल त्यावेळेस हे प्लसचं मायनस बनेल आणि हे पण प्लसचं काय बनेल मायनस इज इक्वल टू 105. मग हे x स्क्वेअर जशाच तसं ह्या 5x आणि 3x ला लाईक टर्म्स म्हणतात, त्यांची बेरीज वजाबाकी होते चिन्ह बघून. एक प्लस असेल आणि एक मायनस असेल तर वजाबाकी होते. 5तून 3 गेले 2x आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -15 आणि ते प्लस 105 इकडे येऊन -105 इज इक्वल टू 0. आता परत काय होतं, हे x स्क्वेअर जशाच तसं, हे 2x जशाच तसं आणि हे 105 आणि 15 100 किती बनतात 20 मायनस. आत्ताशी तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. हे तुम्हाला मला शिकवायचं आहे, हे कसं तयार होतं. बस याला सॉल्व करता येतं तुम्हाला, पण हे तयार करता आलं पाहिजे. कारण हे सॉल्व करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड आली पाहिजे. कसं सॉल्व केलं आपण लक्षात घ्या तुम्ही. आता त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला की 3 वर्षापूर्वीच्या अजयच्या 3 वर्षापूर्वीच्या आणि 5 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 105. 3 वर्षापूर्वी म्हणजे x - 3, कारण अजयचं आजचं वय किती पकडलंय आपण x, म्हणून 3 वर्षापूर्वी x - 3 आणि 5 वर्षानंतर x + 5. गुणाकार किती घेणार आपण 105. मग x ने पण त्या ब्रॅकेटला गुणा, -3 ने पण त्या ब्रॅकेटला गुणा आणि 105 आणि असं सॉल्व करतात एकदम इझी. आता याला सॉल्व करण्याची टेक्निक तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. हे काय आलेलं आहे आता x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. हे गणित आहे तुमचं बनले. आता याला सॉल्व करताना हे 120 चे अवयव पडतो. आठवतं का सगळ्यांना? 120 चा असा गुणाकार शोधावा लागेल की आपल्याला त्यांची वजाबाकी किती आणायची 1 2, कारण इथं वजाचं चिन्ह असल्यावरती हे वजा 120 चे अवयव पडताय म्हटल्यावर वजाबाकी 2 आली पाहिजे. वजाबाकी मधलं पद आली पाहिजे. मग कोणत्या दोन संख्या आहे? 5 आहे 120. तुम्हाला माहिती वजाबाकी करायची म्हटल्यावर चिन्ह वेगळे असले पाहिजे. मग हे प्लस येते, याला प्लस आणि याला काय मायनस. हे तुम्हाला पाठ पाहिजे मला. मग x स्क्वेअर ते प्लस 12x पहिला फॅक्टर मायनस 10x दुसरा फॅक्टर मायनस 120 इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये x कॉमन निघतं x प्लस 12, यांच्यामध्ये मायनस 10 कॉमन निघतं x प्लस 12 इज इक्वल टू 0. in one bracket x plus 12, in another bracket x minus 10 is equal to 0. मग x plus 12 वेगळं 0 म्हणा किंवा x minus 10 वेगळं 0. मग x बरोबर प्लस 12 चा काय होतो मायनस 12 आणि मायनस 10 चा काय होतो प्लस 10. आता याच्यात पण दोन उत्तर आलेले असतात, एक मायनस येतं आणि एक प्लस येतं. पण जे पण मायनस उत्तर असेल ते तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल म्हणावं लागेल. कारण कुणाचं वय मायनस मध्ये असू शकतं का? कारण x बरोबर -12 असंही उत्तर आलं आणि x बरोबर 10 असंही उत्तर आलं. पण हे उत्तर आपलं असू शकत नाही. म्हणून तुम्हाला असं लिहावं लागेल बट x इज इक्वल टू -12 इज नॉट ऍप्लिकेबल. इज नॉट ऍप्लिकेबल म्हणजे काय? परंतु x बरोबर -12 अग्राह्य आहे. अग्राह्य मान्य नाही आम्हाला. मग हे जर मान्य नसेल तर मेन उत्तर कोणतं असणार मग तुमचं? आता x इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 हे जर आन्सर आलं तुमचं तर तुम्हाला सांगावं लागेल अजयचं आजचं वय किती. देअरफॉर अजयचे आजचे वय बरोबर किती असणार? x बरोबर 10 वर्ष. म्हणजे प्रेझेंट एज ऑफ अजय इज इक्वल टू x इज इक्वल टू 10 years. समजून घ्या तुम्ही. इथे तुम्हाला मला आज खऱ्या अर्थाने काय शिकवायचं माहिती का बाळांनो? हे वर्ग समीकरण कसं बनतं, हे वर्ग समीकरण कसं बनतं हे मला आज तुम्हाला शिकवायचं. समजा कशाला म्हणायचं आणि ही कंडिशन कशी द्यायची. कारण एकदा वर्ग समीकरण बनलं, हे वर्ग समीकरण जर बनलं तर याला सॉल्व करायचं तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण ते आपण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये शिकवलो. हा भाग मी आता तुम्हाला परत शिकवू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला माझा सराव संच 2.2 चे जे व्हिडिओज बनवले होते आपण 2 दिवस, ते तुम्हाला बघावं लागेल. प्रॅक्टिस सेट 2.2 तुम्हाला चांगला बघून घ्यावा लागेल, तर हे चिन्हांचं बिंदांचं तुम्हाला कळेल. आता मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की इथं 2 उत्तर येतात, एक मायनस वाला येतं आणि एक प्लस वाला येतं. तर मायनस वालं उत्तर आपल्याला कधीही मान्य नसणार आहे, प्लस वालं उत्तर आपल्याला मान्य असणार आणि ते एकमेव आपलं उत्तर असणार. x इज इक्वल टू 10. Therefore present age of Ajay is equal to 10 years. Okay?
बघा मी त्याच प्रकारचं आणखी एक गणित दाखवतो तुम्हाला. वयांचं गणित. वयांचे गणित खूप इम्पॉर्टंट आहे. वयांचे गणित आहे, संख्यांचे गणित आहे, परत आयताच्या लांबी रुंदीचं गणित आहे, म्हणजे लेंथ आणि ब्रीडचं गणित आहे. त्याचबरोबर रोम्बसचे जे डायगोनल्स असतात म्हणजे समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात त्याचं गणित असतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं गणित असणार आहे. एक टाईप नाहीये गणिताची. त्याच्यामुळे जेव्हा प्रॅक्टिस सेट आपण घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला वेगळे वेगळे गणित बघायला मिळेल. तरी एकचं गणित जास्त इम्पॉर्टंट असतं म्हणून मी परत एकदा तुम्हाला एकचं गणित त्याच प्रकारचं दाखवतो आणि असंच एक गणित तुम्हाला होमवर्कला देतो. बघा गणित काय आहे. कविताच्या 2 वर्षापूर्वीच्या व 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार किती आहे? 66. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं एक वय आपल्याकडे आणि 3 वर्षानंतरचं एक वय आहे त्याचा गुणाकार 66 आहे. तर तिचं आजचं वय शोधायचंय. म्हणजे फाइंड हर प्रेझेंट एज. म्हणजे कविताचं आपल्याला काय करायचंय? आजचं वय शोधायचंय कविताचं हर प्रेझेंट एज. तर कसं शोधणार? आपल्याला जे शोधायचं आपल्याला त्याला एक्स म्हणावं लागतं. म्हणून समजा कविताचे आजचे वय, कविताचे आजचे वय बरोबर एक्स वर्ष. हे तुम्हाला कळेल. कविताचे आजचे वय एक्स वर्ष घ्या तुम्ही. प्रेझेंट एज ऑफ कविता इज इक्वल टू एक्स इयर्स. एवढं तुम्हाला जमायलाच पाहिजे बाळांनो. सपोजची स्टेप जमली पाहिजे. सपोजची स्टेपसाठी मी तुम्हाला एकच गोष्ट बोलेल की जे शोधायचं असतं त्याला एक्स म्हणणार, पण एकच शोधायचं असेल तर एक्स म्हणणार. कधी कधी असंही होऊ शकतं की अजयचं पण वय शोधा आणि विजयचं पण वय शोधा. मग एक्स कुणाला म्हणायचं? प्रश्नामध्ये अजय जर अगोदर आलेलं असेल की विजय अगोदर आलेलं असेल हे तुम्हाला बघावं लागेल. तर जो 2 नंबरला येईल त्याला एक्स म्हणावं लागेल. लक्षात येते का तुम्हाला? तुम्हाला दाखवेल मी ते ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस. आता बघा, आता दिलेल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन असं लिहिलं नाही तरी चालतं, पण लिहायचं काही प्रॉब्लेम नाही. बाय गिवन कंडिशन. आता कंडिशन काय दिलेली बघा त्यांनी, तसं आपल्याला गणित तयार करावं लागतं. कसं की 2 वर्षापूर्वी, आज जर माझं वय एक्स तर 2 वर्षापूर्वी म्हणजे बिफोर 2 इयर्स म्हणजे काय मायनस करावं लागेल याच्यातून. म्हणजे एक्स मायनस 2 एवढं माझं 2 वर्षापूर्वीचं वय झालं आणि एक्स प्लस 3 हे माझं 3 वर्षानंतरचं वय झालं. आणि यांचा गुणाकार किती दिलेला आहे मला? 66. हे समजतंय का तुम्हाला? याला 2 वर्षापूर्वीचं वय म्हणतात, याला 3 वर्षानंतरचं वय म्हणतात आणि हा गुणाकार 66. आता हे कसं सॉल्व्ह होतं? हा एक्स घ्यायचा, गुणीला हा ब्रॅकेट लावायचा, हा -2 घ्यायचा, परत गुणीला तो ब्रॅकेट लावायचा. इज इक्वल टू किती? 66. एकदम इझी. आता एक्स ने एक्सला मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर 3x. मी इथं परत सांगतोय मायनस ने गुणल्यामुळे यांची चिन्ह चेंज होईल. हे प्लस जरी असलं तरी -2x बनेल आणि हे पण -6 बनेल. इज इक्वल टू 66. आता मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जे लाईक टर्म्स असतात का यांची काहीतरी क्रिया होत असते. आता हा प्लस आहे ना, हा मायनस म्हणून यांची काय होणार? वजाबाकी. म्हणजे हे x वर्ग आणि हे 3x मधून 2x गेला, x मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हा -6 जशाच तसा आणि तो प्लस 66 इकडे येऊन काय होईल? -66. आणखी यांच्या दोघांची क्रिया बाकी आहे. इथं आपण या प्लस 3x आणि -2x चं प्लस x केलं. आता यांच्या दोघांचं उत्तर काढायचं बाकी आहे. म्हणजे कसं होईल ते आता? x वर्ग प्लस x आणि 66 आणि 6 दोघांची चिन्ह मायनस मायनस असल्या कारणाने यांची बेरीज होईल. कारण सेम चिन्ह आहे, सेम साईन असली की ऍडिशन होईल. 66 ला 6 किती होतात? 72 आणि मोठ्या संख्येचं काय? चिन्ह आणि इज इक्वल टू काय? 0. आताशी तुमचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता याला सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. काय करायचंय? याला सॉल्व्ह. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या -72 चे काय काढावे लागतात? फॅक्टर. -72 हे बघा, -72 असल्यामुळे तुम्हाला जे 2 फॅक्टर शोधायचे त्यांची वजाबाकी तुम्हाला 1 आणायची. इथं काही नसतं म्हणजे 1 आणायचं. कोणते पण फॅक्टर सांगा तुम्ही 72 चे. तुम्ही म्हणाल 9 8 72, 12 7 72, 36 दुने 72, 72 1 72, कोणता पण गुणाकार चालेल आपल्याला, पण त्याची वजाबाकी इथं -72 असल्यामुळे त्याची वजाबाकी 1 आली पाहिजे. आणि इथं 99.99% वजाबाकीचेच गणित असतात. त्याच्यामुळे इथे नेहमी वजाबाकी शोधावी लागते. लक्षात ठेवा. म्हणून ते 2 आणतोय 9 8 72, कारण 9 आणि 8 चा गुणाकार 72 येतो आणि 9 आणि 8 ची वजाबाकी पण 1 आहे. आता यांना चिन्ह वेगळे द्यावे लागतात, तुम्हाला माहिती आहे. इथे जर प्लस आहे तर याला प्लस द्या आणि याला काय द्या? मायनस. आणि हेच इकडे एक्स वर्ग, तो पहिला फॅक्टर प्लस 9x, हा दुसरा फॅक्टर -8x, -72 इज इक्वल टू 0. मग x कॉमन, x प्लस 9, मग हे -8 कॉमन, परत x प्लस 9 इज इक्वल टू 0. मग इन वन ब्रॅकेट x प्लस 9
इन अनदर ब्रॅकेट x मायनस 8. हे तुम्हाला माहिती आहे ना, हे सेम ब्रॅकेट एकदा मग हे. आता तुम्ही अचानक जर का तुम्ही प्रॅक्टिस सेट डायरेक्ट 2.6 शिकायला सुरुवात केली तर त्याला कसं जमणार आहे? नॉट पॉसिबल टू यू. त्याला अगोदर पूर्ण पहिल्यापासून प्रॅक्टिस सेट 2.1 2 3 4 5 सगळे बघावे लागेल, तेव्हा तो प्रॅक्टिस सेट 2.6 शिकू शकतो. एवढं तर तुम्हाला लक्षात असेलच. मग आता याला वेगळं करा. x + 9 = 0 वेगळं करा, x - 8 = 0 वेगळं करा. +9 तिकडे जाऊन काय होतं? -9 आणि -8 तिकडे जाऊन काय होतं? 8. परत दोन आन्सर आले बघा तुमच्याकडे. एक x बरोबर -9 आलं आणि एक x बरोबर 8 आलं. तर दोन आन्सर येतात, कारण ही क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे दोन आन्सर येतात, दोन रूट्स येतात. पण आपल्याला एकच उत्तर मेन पकडावं लागेल. मग सांगा -9 उत्तर असू शकतं की 8? -9 तर असूच शकत नाही, कारण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का कुणाच तरी एज -9 इयर्स आहे, -10 इयर्स आहे? कारण वय कधीही मायनस नसतं, त्याच्यामुळे ही किंमत आपल्याला मान्य नाही. म्हणून तुम्ही असं लिहायचं, बट x = -9 इज नॉट ऍप्लिकेबल. असं वाक्य लिहावंच लागतं बाळांना. म्हणजे x बरोबर -9 अग्राह्य आहे. जर हे अग्राह्य असेल तर मग x चं उत्तर फक्त काय असणार आहे? 8. x जर 8 आला तर तुम्ही सांगा मग कविताचे आजचे वय किती आहे? x बोललो होतो ना आपण कविताचे आजचे वय, म्हणून कविताचे आजचे वय बरोबर x बरोबर 8 वर्ष. समजतंय का? एकदम इझी बघा, हे एकदम इझी. मी अशाच प्रकारचे एक गणित तुम्हाला आणखी होमवर्कला देतो. याच गणितामध्ये मी थोडेसे अंक बदलतो आणि ते तुम्ही होमवर्कला घ्या. क्वेश्चन नंबर 2 च्या ऐवजी क्वेश्चन नंबर किती आता हा 3. मी थोडे अंक बदलतो, कविताचंच नाव ठेवतो. समजा इथं 4 वर्षापूर्वी आणि इथं 3 वर्षानंतर. इथं 4 वर्षापूर्वी, इथं 3 वर्षानंतर आणि मग गुणाकार. समजा गुणाकार आहे 30. ओके, तर तुम्ही फाइंड आउट करा. इथं 4 years ago and hence 3 years and the product is 30. हे गणित तुम्हाला मी नवीन दिलंय बरं होमवर्कला. अगोदरच्या गणितात त्याला पकडू नका. अगोदरचं दुसरं गणिताचं हे आन्सर आहे, पण हे गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो, या टाईपचं तुम्ही ते करा. ओके, आपण वर्ड प्रॉब्लेम्स बघतोय बरं का बाळांनो. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की आपण प्रॅक्टिस घेण्यासाठी थोडे लिमिटेशन्स आहे. कारण मी कित्येक गणित जरी घेतले तरी काहीतरी एक नवीन गणित पण येऊ शकतं. म्हणून प्रत्येक गणिताला तुम्हाला तुमचं डोकं लावणं खूप इम्पॉर्टंट. प्रत्येक गणितातल्या दोनच गोष्टी तुम्हाला नीट समजल्या पाहिजे. एक तर समजा कुणाला म्हणायचं, सपोज कुणाला म्हणायचं, आणि त्यांची कंडिशन लिहून इक्वेशन कसं तयार करायचं. सपोजची स्टेप आली, इक्वेशन तयार करता आलं की झालं काम. कारण इक्वेशन सॉल्व्ह तुम्हाला करता येतं. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकलेलो आहे, अवयव पद्धत शिकलेलो आहे. अवयव पद्धत नीट बघून ठेवा. अवयव पद्धतच जर येत नसेल तर तुम्ही ह्या गणिताला बघू पण नका. बघाल तर उलट तुम्हाला अभ्यासामध्ये खूप कंटाळा येऊन जाईल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट काम हे करा की तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड परत बघा, अवयव पद्धत परत बघा. कारण उद्या आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. आज मी फक्त त्याची थोडीशी तयारी करून तुमची देण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळे गणित मी मनाने घेतोय. हे काही प्रॅक्टिस सेट मधले गणित नाहीये. हे वर्ड प्रॉब्लेम आपण फक्त सॉल्व्ह कसे करायचे याची एक आयडिया डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा, मी आणखी एक वयाचं गणित घेतलं, पण हे मागच्या गणितापेक्षा थोडं वेगळं आहे. आता ह्या गणितात काय केलंय बघा. अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. मान्य की अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. ओके, आणि त्यांच्या दोघांच्या वयांचा गुणाकार किती आहे? 170 वर्ष. तर तुम्ही त्यांची आजची वय काढा. म्हणजे अजय इज ओल्डर दॅन विजय. अजय हा विजयपेक्षा मोठा आहे. किती वर्षाने? 7 वर्षाने. अजय इज ओल्डर दॅन विजय बाय 7 years. And if the product of their ages is 170 years, and then find their ages. म्हणजे दोघांची पण वय शोधायची तुम्हाला. आता मी तुम्हाला मागच्या गणितात बोललो होतो ना, एकच गोष्ट शोधायची असेल तर तुम्ही तिलाच x म्हणा, पण दोन दोन गोष्टी शोधायच्या ना. आता अजय पण आणि विजयचं पण वय शोधायचंय ना, तर यावेळी काय करायचं, जे 2 नंबरला नाव आलेलं असतं का त्याला x म्हणायचं. सांगा, अजय 2 नंबरला आलं की विजय 2 नंबरला आलं? विजय. इथं पण बघा, अजय 1 नंबरला आलं आणि विजय किती नंबरला आलं? 2. तर 2 नंबरला जे आलेलं असतं का त्याला x म्हणायचं. जेव्हा 2 गोष्टी शोधायच्या असतात ना, तेव्हा जे 2 नंबरला येईल ना, जे 2 नंबर्सला येईल ना, म्हणजे सेकंड टाइम जे येईल ना, त्याला तुम्ही x म्हणा. म्हणून तुम्ही सपोज आता कुणाचं वय x म्हणणार आहात. सपोज प्रेझेंट एज ऑफ किंवा एज ऑफ विजय, डायरेक्ट एज म्हणा, एज ऑफ विजय इज इक्वल टू x इयर्स. बघा आता तुम्ही काय करावं लागते. समजा विजयचे वय बरोबर x वर्ष. विजयचे वय x म्हणा, आणि म्हणून मग तुम्हाला विजयचे
कळाली की अजयचे कळणार आहे. अजयचे वय, विजयचे लिहिल्यावर अजयचे लिहित आहेत. एज ऑफ अजय कसं लिहिणार होता? अजयचं वय त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहू. काय सांगितलंय त्यांनी तुम्ही बघा. ते बोलताय की अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे हा जो अजय आहे ना याच्यापेक्षा 7 ने मोठा आहे. याच्यापेक्षा 7 ने मोठा म्हणजे x+7, राईट ना? असंच येईल ना. जर तो 7 वर्षांनी मोठा आहे तर x+7 येईल की नाही येईल? जर ते 7 वर्षांनी मोठा बोलले तर x+7, जर ते 10 वर्षांनी मोठा बोलले तर x+10, जर ते 10 वर्षांनी लहान बोलले तर x-10. लहान कमी यांना मायनस म्हणतात. मोठा एक्सिड्स, ग्रेटर, ओल्डर यांना प्लस म्हणतात. लक्षात ठेवा तुम्ही, हा शब्द लक्षात ठेवा. 7 वर्षांनी मोठा आहे म्हणून x+7. दोघांचं वय मला घ्यावं लागलं, त्यातलं मी विजयचं x का घेतलं तुम्ही समजून. गणितात बघायचं 2 नंबरला जे नाव आलेले अजय, 2 नंबरला आलेले की विजय. अगोदरचं नाव कोणतं आहे? अजय. आणि नंतरचं कोणतं आहे? विजय. मग नंतरच्या वयाला तुम्ही काय लावा? x नंतरच्या नावाला. आणि मग अगोदरचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहा. आणि आता गणित तयार करा. बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार, राईट? काय दिलेल्या अटीनुसार? की यांच्या दोघांच्या वयांचा गुणाकार किती आहे? x आणि x+7 यांचा गुणाकार 170 आहे. लगेच इक्वेशन बनेल तुमचं. x ने x ला गुणले x चा वर्ग 7x आणि 170 इकडे -170 झालं की ते समीकरण तयार बघा. एकदम फास्ट होतं बघा समीकरण कधी कधी तयार झालं. आता याला सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला माहिती कसं सॉल्व्ह करता? ह्या -170 चे फॅक्टर पाडावे लागेल ना तुम्हाला. असे -170 चे फॅक्टर असे की गुणाकार तर 170 आला पाहिजे पण वजाबाकी 7 आली पाहिजे. कोणत्या पण दोन संख्या सांगा ज्यांची वजाबाकी 7 आली पाहिजे, गुणाकार 170. इथे वजा आहे म्हणून वजाबाकी बरं का, इथे वजा आहे म्हणून वजाबाकी आणि एवढं उत्तर आलं पाहिजे म्हणून 17 आहे 170. आणि चिन्ह नेहमी वेगळे. इथं प्लस येते, याला प्लस, याला काय मायनस. घ्या इकडे x वर्ग प्लस 17x 17x मायनस 10x मायनस 170 इज इक्वल टू 0 इन ब्रॅकेट x+17 येईल. इथं -10 कॉमन येईल. परत x+17 इज इक्वल टू 0 in one bracket x+17, in another bracket x-10 is equal to 0, x+17 is equal to 0 or x-10 is equal to 0. मग x is equal to -17 or x is equal to 10. मग परत आपल्याला माहिती मायनस कधी कुणाचं वय असू शकत नाही म्हणून तुम्ही लिहा x is equal to -7 is not applicable. Therefore x is equal to किती 10. x जर 10 आलं तर याचा अर्थ तुम्हाला अजयचं वय विजयचं वय किती म्हणावं लागेल. म्हणून विजयचे वय तुम्ही x म्हटलेले बाळांनो म्हणून x म्हणजे 10 इयर्स, राईट ना. एज ऑफ विजय. आणि अजयचे वय तुम्ही काय म्हटलेले? एज ऑफ अजय इज इक्वल टू x+7 म्हटले ना तुम्ही. म्हणजे अजयचे वय तुम्ही काय म्हटलेले? x+7 म्हटलेले आहे. मग x+7 करा. x चं उत्तर तुमचं एकच असतं. दोन जरी उत्तर आले त्यातलं एकच मेन उत्तर आहे 10. 10+7 म्हणजे 17 वर्ष. असं फाइंड आउट करावं लागतं. अगोदरचं पण गणित वयाचं होतं, त्याचे मी 2 गणित दाखवले, तुम्हाला एक होमवर्कला दिलं. हे पण गणित वयाचंच आहे. इथं मी तुम्हाला एकच गणित दाखवलं. इथं दोघांची वय शोधायची असतात. त्यातल्या एकाला x म्हणा, दुसरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे घ्या आणि मग त्यांचा गुणाकार करून तुम्ही गणित सोडवा. असं पण गणित मी तुम्हाला एक होमवर्कला देतोय, तुम्ही लक्षात ठेवा. नावं हेच ठेवतो, फक्त थोडे अंक चेंज करतो. लक्ष द्या तुम्ही. आता हे गणित तुम्हाला समजलंय सगळ्यांना. आता यालाच मी प्रश्न क्रमांक 5 करतो. नाव अजय विजयच ठेवतो. इथं 5 वर्षांनी मोठा करतो. किती वर्षांनी मोठा केलाय मी? 5. आणि गुणाकार त्यांचा देतोय समजा 104. किती देतोय? 104. हे 5 वर्षांनी ओल्डर आहे आणि 104. हे गणित तुम्ही आता मला सोडून दाखवा. याला क्वेश्चन नंबर 5 द्या आणि हे गणित तुम्हाला सोडून दाखवा. ओके. तर हे गणित होमवर्कला करा तुम्ही परत एकदा. तेच सेम, फक्त थोडे 2 अंक बदलवले मी. की अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 104 वर्ष आहे. तर तुम्ही त्यांची आजची वय काढा. इंग्लिश, अजय इज ओल्डर दॅन विजय बाय 5 years. इफ प्रॉडक्ट ऑफ देअर एजेस इज 104, फाइंड देअर एजेस. ओके, हे शोधा तुम्ही. या बाळांनो, आतापर्यंत वर्ड प्रॉब्लेम आपण 5च घेऊ शकलेलो आहे, कारण वर्ड प्रॉब्लेमला खूप वेळ लागतो. तुम्ही हा व्हिडिओ आज नक्की बघा आणि तुम्ही हे सगळं व्यवस्थित समजून घ्या आणि मग उद्या आपण प्रॅक्टिस सेटला बघू. आता उद्या तुम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवून यायच्या आहेत. महत्वाच्या गोष्टी या
जर शाब्दिक उदाहरण यायचे तर कुठेतरी हे पण बघावं लागेल तुम्हाला की ज्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या असतात ना, समजा क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे 7, 8 किंवा 9, तर यांच्यामध्ये कितीचा गॅप असतो? फक्त 1चा. म्हणजे एकीला जर आपण x म्हटलो तर दुसरी आपल्याला 1 ने जास्त घ्यावी लागते, म्हणजे x + 1 घ्यावी लागते. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं? 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कोणते असतात? x आणि x + 1. तशाच दोन क्रमागत सम नैसर्गिक समसंख्या कशा असतात? एक 6 असेल तर दुसरी किती असते? 8. एक 10 असेल तर दुसरी किती असते? 12. याचा अर्थ एक संख्येपेक्षा दुसरी 2 ने मोठी असते. म्हणून एकीला जर x पकडली तर दुसरी x + 2 पकडावी लागते आपल्याला. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जर का तुमचं कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरचं गणित आलं फक्त नॅचरल, ओनली नॅचरल किंवा फक्त नैसर्गिक, तर तुम्ही x आणि x + 1 पकडा. पण त्या जर इव्हन नॅचरल असेल, इव्हन नॅचरल सम नैसर्गिक, तर तुम्हाला x आणि x + 2 पकडावे लागतील. जर त्या विषम नैसर्गिक असेल म्हणजे ऑड नॅचरल असेल तरी पण तुम्हाला x आणि x + 2 पकडावे लागतील. या संख्या तुम्ही लक्षात ठेवा. ओनली नॅचरल म्हटल्यावर x आणि x + 1, इव्हन नॅचरल म्हटलं तर x आणि x + 2, आणि ऑड नॅचरल म्हटलं किंवा विषम नैसर्गिक म्हटलं तरी x आणि x + 2. त्याचबरोबर दोन संख्यांची बेरीज जर देऊन ठेवली त्यांनी तर त्यातली एक संख्या आपल्याला x पकडावी लागते आणि दुसरी ऑटोमॅटिकली जेवढी बेरीज असते का तेवढ्यातून ते x काय करावा लागतो? वजा. लक्षात ठेवायचं. जर दोन संख्येची बेरीज 17 आहे तर एक संख्या x आहे, दुसरी 17 - x आहे. तसे इथं बेरीज जर 19 दिली तर ही संख्या x, ही 19 - x. इथं जर बेरीज 20 दिली तर ही x, इथं 20 - x. ही जर बेरीज 30 दिली तर ही x, ही 30 - x. त्याचबरोबर आयताचे क्षेत्रफळ सूत्र, लांबी गुणिले रुंदी, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र 1/2 गुणिले 1 कर्ण गुणिले दुसरा कर्ण म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ अँड एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल. हे मी तुम्हाला लिहून दिलं, जस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून. तुम्ही हे लिहून पण घ्या, हे वाचा. याचा उपयोग उद्या कसा होतो मी ते तुम्हाला दाखवेन. ओके.